मोठे अपडेट आले आहे रिगार्डिंग MS नर्सिंग म्हणजेच आपल्या BSc नर्सिंगच्या ऍडमिशन बद्दल आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल. तर काही मुद्दे ठरवले गेले आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि जे अपडेट्स आहेत ते बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण जेही शेवटपर्यंत बघणार त्यांनाच माहिती पडणार की नवीन अपडेट काय येतील आणि कोणते कोणते मुद्द्यावर बोलणं होऊ शकते महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग आणि जेही मेडिकल ऑथॉरिटीज आहेत त्यांच्या. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी कुणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल त्यांनी आताच जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन जॉईन करा, कारण तिथे जे लेटेस्ट अपडेट आहेत ते लवकरात लवकर कळवण्यात येतील ह्या अपडेट बद्दल आणि दुसरी अपडेट बद्दल. तर आपण बघणार आहोत कोणते कोणते मुद्दे बोलणार आहेत 20 तारखेला. तर आपण बघूया आज की हे मीटिंग कुठे होणार आहे, सोबतच ह्या मीटिंगला कोण कोण असणार आहेत आणि तिसरं बघू आपण की या मीटिंग मध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर बघा की ही मीटिंग कुठे होणार. तर ही मीटिंग होणार आहे आपली मुंबई मंत्रालयाला होणार आहे 20 मेला 11:30 वाजे ही मीटिंग कंडक्ट होणार आहे. तर बघा सेकंड क्वेश्चनचा आन्सर म्हणजेच ह्या मीटिंग मध्ये कोण कोण असणार आहे, जे एक्झाम ऑथॉरिटी आहे आणि ऍडमिशन रिगार्डिंग ऑथॉरिटी आहे CT एक्झामिनेशनची, ते सगळं राहणार आहे. सोबतच MNC जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे त्याबद्दलची जे ऑथॉरिटीज आहेत मेन ऑथराइज्ड पर्सन ते असणार आहेत आणि सोबतच जे MUHS युनिव्हर्सिटी आहे त्यामधले जे ऑथराइज्ड पर्सन आहेत मेडिकलचे ते सगळे प्रेझेंट असणार आहेत. सोबतच आता बघूया थर्ड क्वेश्चनचा आन्सर की कोणते कोणते मुद्द्यावर चर्चा होणार आहे. तर हे असे 6 मुद्दे आहे याच्यामध्ये ज्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आता बघूया आपण ते मुद्दे. आता पहिला मुद्दा कोणता, तर पहिला मुद्दा आहे आपला PCB ग्रुपिंग संदर्भ. म्हणजे जे PCB ग्रुपिंग तुम्हाला माहिती आहे, PCB ग्रुपिंग बद्दल ज्यांना माहिती नसेल त्यांनी चॅनलला जाऊन बघू शकता. PCB ग्रुपिंग साठी आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की PCB ग्रुपिंग काय असते, PCB ग्रुपिंगच्या क्रायटेरिया काय असतात. तर PCB ग्रुपिंग बघा, जे ओपन वाले स्टुडंट साठी आहे त्यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया आणि जे कॅटेगरी वाले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया. तर ह्या क्रायटेरिया बद्दल माहिती होणार आहे, कारण ह्या क्रायटेरियामध्ये काही स्टुडंट बसत नसतात त्याच्यामुळे त्यांना ऍडमिशन मिळत नाही. त्याच्यासाठी जे 20 तारखेला आहे जी मीटिंग होणार आहे त्यामध्ये ह्या संदर्भात बोलण्यात जाणार आहे की क्रायटेरिया चेंज करायच्या का की असंच असू द्यायच्या, याच्याबद्दल माहिती होणार आहे 20 तारखेच्या नंतर. त्याच्यानंतर सेकंड क्रायटेरिया बघा कोणतं असणार आहे, तर CET किंवा नीट. आता ही एक्झाम तुम्हाला माहिती आहे CET नीट बद्दल. तर जे आधीचे स्टुडंट होते ते नीट बेसिसवर लागायचे, पण 2022 पासून काय झालं की CET आलं. तर आता या संदर्भात बोलण्यात येणार आहे की पर्टिक्युलर CET थ्रूच ऍडमिशन द्यायचे का की जे नीट देणारे स्टुडंट आहेत त्यांना पण ऍडमिशन घेऊ द्यायचं, कारण सगळ्या स्टुडंटना वाटते की नीट बेसिसवर सुद्धा होते आणि काही प्रायव्हेट कॉलेज असे आहेत की जे नीट बेसिसवर सुद्धा ऍडमिशन घेत असतात. पण आता बघू आपण की पर्टिक्युलर CET बेसिसवरच ऍडमिशन देणार की जे नीट दिलंय त्यांना पण ऍडमिशन देणार. तर ह्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती पडणार आहे 20 तारखेनंतर. तर ह्या सुद्धा टॉपिकवर चर्चा होणार आहे. तिसरा मुद्दा घेण्याआधी आपण बघणार आहोत पेड काउन्सिलिंग बद्दल. तर पेड काउन्सिलिंग लॉन्च केलेली आहे द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सने, तिथले आपण फीचर्स बघणार आहोत. तर तुम्हाला पर्सनल गायडन्स जे करिअर गायडन्स आहेत ते सगळं देण्यात येणार आहे द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स कडून. तुम्हाला अजून 24 हवर्स मधून जितकेही डाऊट्स असतील तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता, नाईटला मिडनाईटला कधीही कॉल करा. आमची टीम किंवा आम्ही पर्सनल तुम्हाला DM करू किंवा कॉल करू, मेसेज करू आणि तुमचे जे डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करू. सोबतच तुम्हाला रजिस्ट्रेशन करून द्यायचं काम आम्ही करून देणार आहोत. तुम्ही जितक्याही कॅप राऊंडला जाणार, तुम्ही फर्स्ट कॅप राऊंडला जा, सेकंडला जा, थर्डला जा, फोर्थला जा, तुमची प्रिफरन्स लिस्ट आम्ही बनवून देणार. सोबतच फील आम्हीच करून देणार. फक्त तुम्हाला लास्टला आम्हाला कन्फर्मेशन द्यायची आहे की हे करेक्ट आहे, आम्हाला हीच टाकायची आहे कॉलेज. बाकी सगळे आम्ही काम करून देणार आहोत. तर ज्यांना कुणाला अजूनही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलं असेल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आताच जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्स काउन्सिलिंगला, कारण अशी काउन्सिलिंग तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि ही महाराष्ट्रातली नंबर 1 काउन्सिलिंग आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला आणि खूप कमी लिमिट आहे सीट्सची, तर त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईन करू शकता तुम्ही. तर आपण आता बघणार आहोत थर्ड मुद्दा. तिसऱ्या मुद्द्यामध्ये कशाबद्दल चर्चा होणार आहे बघू. तर 12वी सायन्स, आता 12वी सायन्स वाल्या स्टुडंटला ऍडमिशन मिळत असते MS नर्सिंग मध्ये, पण बाकी स्ट्रीम वाल्यांचं काय, बाकी स्ट्रीमला संधी द्यायची का, कारण बाकी स्ट्रीम वाले ऍडमिशन घेऊ शकत नाही. तर INC काय म्हणतात की बाकी स्ट्रीमला ऍडमिशन द्यायची संधी द्यायची नाही, पण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग असं म्हणत आहे की बाकी स्ट्रीम वाल्या स्टुडंटला पण संधी द्यायची, कारण जे पात्रता आहे ते
पाहिजे MS नर्सिंग मध्ये आणि स्टुडंट लवकर जास्तीत जास्त MS नर्सिंग मध्ये आलेले पाहिजे. तर हे होतं तिसरा मुद्दा. यामध्ये चर्चा होणार आहे 20 तारखेला. 20 तारखेच्या मीटिंग मध्ये ह्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की ह्या मुद्द्याला कसं ठरवायचं आणि काही नियम चेंज होतात का, की या मुद्द्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात का. त्यानंतर बघूया आपण चौथा मुद्दा. तर चौथा मुद्दा कोणता आहे, तर जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आहेत, त्यांच्यामध्ये ऍडमिशन जे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये चेंजेस करायचे का. तर आता ह्या चौथ्या मुद्द्यात कोणते चेंजेस होऊ शकते, तर बघा जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि प्रायव्हेट कॉलेज यांच्या ऍडमिशन नर्सिंग थ्रू जे काउन्सिलिंग होते, जे CET थ्रू, त्या रिगार्डिंग त्याच्यानी ऍडमिशन होत असतात. पण प्रायव्हेट कॉलेजला काही प्रोसेस चेंज करायची का, ह्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होणार आहेत. तर 20 तारखेच्या नंतर तुम्हाला माहिती पडून जाईल की याच्या प्रोसेसमध्ये काही चेंजेस होतील का. त्यानंतर बघूया आपण पाचवा मुद्दा. जे पाचवा मुद्दा आपण काय असू शकते, जे INC आहे आणि स्टेट CET आहे. आता तुम्हाला माहित आहे इंडियन नर्सिंग काउन्सिलिंग आणि स्टेट, आता स्टेट म्हणजे आपला महाराष्ट्र. तर याच्यामध्ये जे नियम आहेत, वेगळे वेगळे नियम आहेत, तर ह्या नियमांना एकत्रित करणं म्हणजे जे INC चे नियम आहेत आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचे नियम आहेत, काउन्सिलचे नियम आहेत, ते सेम असले पाहिजे असं त्यांना वाटतंय. तर ह्या नियमांवर आणि हे ज्या मुद्द्यावर आहे चर्चा होणार आहे 20 तारखेला. आणि 20 तारखेनंतर तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात येतील की नियम चेंज झाले यांच्यामध्ये, की आपले जे नियम होते महाराष्ट्राचे आणि INC चे ते सेम होणार आहेत. ह्या सुद्धा मुद्द्यावर चर्चा होणार आहे. आणि लास्ट मुद्दा बघा कोणता असू शकते, तर लास्ट मुद्दा आहे नर्सिंग सीट. आता तुम्हाला माहिती आहे की मागल्या वर्षी तुम्हाला कॉलेजेस वाढवून देण्यात आलेले आहेत, गव्हर्नमेंटचे काही कॉलेजेस वाढवले आहेत. तर ह्या वर्षी पण चान्सेस आहेत की थोडेफार कॉलेज वाढू शकतात. तर बघा जे स्टुडंट आहेत ते स्टुडंटची जे पात्रता आहे, जे ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे ती कमी झाली वाटतंय. कारण काही स्टुडंट दुसऱ्या स्ट्रीमला जात आहेत पण नर्सिंगला येत नाही. कॉलेजेस जास्त वाढले पण स्टुडंट कमी ऍडमिशन घेतात. त्याच्यामुळे हे चर्चा सुद्धा होणार आहे की कसं करायचं, ह्या बाबतीत सगळी चर्चा होणार आहे 20 तारखेला. कारण कॉलेजेस जास्त झाले, स्टुडंट कमी झाले. तर हे सगळे जे 6 मुद्दे आहेत यांच्यावर चर्चा होणार आहे 20 तारखेला. आणि 20 तारखेनंतर ह्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर काही चेंजेस होतील किंवा काही बदल घडून येतात का, की काही असेच हे मुद्दे राहणार, तर ह्या मुद्द्यावर माहिती पडणार आहे 20 तारखेनंतर. तर व्हिडिओसाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण नेक्स्ट जे व्हिडिओ आहे चेंज 20 तारखेनंतर जे चेंज होतील त्या व्हिडिओ सुद्धा त्या मुद्द्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून घ्या. धन्यवाद.